पद्धतीचंच काही आंदोलन राजकीय पक्ष मुंबईत महाराष्ट्रात करू इच्छितात? मला वाटतं आता हे राजकारणापलीकडे गेलेलं आहे. आपण पाहिलं असेल त्या दिवशी पण अनेक देशभक्त, अनेक लोक जे असे आहेत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलांसाठी पुढे येणं गरजेचं आहे. मी पाहत होतो नंतर पण आपले काही काही चॅनल्समधून जे रिपोर्टिंग होत होतं, काही काही लोक असे होते जे कधीही राजकीय पक्षांसाठी उतरणार पण नाहीत, पण या देशासाठी उतरतील. काही काही लोक असे आहेत ज्यांना वाटते की माझ्या मुलाने किंवा मुलांनी पुढे जाऊन डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, काहीतरी बनावं. त्या लोकांनी या देशाच्या काळजीपोटी हे पुढे आलेले लोक होते आणि अशा लोकांसाठी नक्कीच काही पुढे आम्ही करणार आहोत येत्या 5-7 दिवसामध्ये. आपल्याला माहिती आहे सर्वांना की जेव्हा हे आंदोलन पुकारलं गेलं, सोनम वांगचुक जेव्हा उपोषणाला बसले, कदाचित राजकीय पक्षांमधून पहिला पाठिंबा हा उद्धव साहेबांनी दिला होता. सातत्याने उद्धव साहेब अभिजितच्या टचमध्ये आहेत आणि काल आजपासून आमचं सकाळपासून जी काही चाललीत बोलणी, उद्या सकाळी उद्धव साहेब त्यांना जाऊन भेटणार आहेत. एक महत्त्वाचं आहे की तिथे जाण्याच्या आधी आम्ही इथे देखील महाराष्ट्रात एक मोठं आंदोलन करून दाखवलं. सगळेच लोक काही पक्षाचे नव्हते, अनेक लोक वेगळे वेगळे आले होते. पण काल तसंच कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, नाशिकमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, पुण्यात झालं. आणि जरी पक्षाचा झेंडा नसला तरी आमचे सगळे युवा सैनिक, युवती सैनिक हे पुढे होते. 23 जुलैला प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदची हाक दिलेली आहे. तुम्ही सहभागी होणार का? मला वाटतं अजून काही संपर्क झाला नाही आहे. आणि कालचं पण जे आंदोलन होतं, आपण पाहताय की प्रत्येक गोष्ट ही कोऑर्डिनेटेड नाही होते. काही काही लोक उत्स्फूर्तपणे करतात आणि प्रत्येकाने आपापलं करावं आणि हे तर देशभरात झालं पाहिजे. हिंदी में शॉर्ट में ब्रीफ कर दीजिए, जो लोग लीगल मैटर्स में फंसे हुए हैं सीपीयू प्रोटेस्ट के बाद, आप लोगों ने एक ईमेल आईडी जारी की है, सबसे पहले उसी ब्रीफ. बिल्कुल. कल आपने देखा होगा देश भर में जो आंदोलन छेड़ा गया, ये एक पीसफुल आंदोलन था और तो भी जिस भाजपा की रेजिम ने उसको क्रश करने की कोशिश की, बहुत ही ख़राब तरीके से. ऐसे लगने लगा कि ये जो भारतीय जनता पार्टी है उसमें ना भारतीय है ना जनता है, सिर्फ पार्टी रही है. और इसीलिए हमने देखा कल भी मुंबई में आंदोलन हुआ. इसमें कोई राजनीतिक दल नहीं था, बहुत सारे सिविल सोसाइटी के लोग थे, आम नागरिक थे. और इन सारे लोगों पे, काफ़ी सारे तो विद्यार्थी थे और बच्चे भी थे, इन सारे लोगों को कल पुलिस स्टेशन में खींचा गया. हमारे सारे जो सहकारी है, फिर सागर देवरे है, साईनाथ है, महेश सावंत है, सूरज है, ये सारे लोग